नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा घटक घेऊन आलेलो आहोत, मूळ संख्या. स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमच्या चौथीच्या स्कॉलरशिप सारख्या परीक्षा असतात, अशा परीक्षांच्या मध्ये प्रश्न विचारण्यासाठी आवडती जागा म्हणजे मूळ संख्या. ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो, सारखा सारखा प्रश्न विचारला जातो, असा घटक म्हणजे मूळ संख्या. आता मूळ संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्राईम नंबर्स. मूळ संख्येला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? प्राईम नंबर. प्राईम नंबरला मराठीत काय म्हणतात? मूळ संख्या. आता मूळ मुद्दा असा राहतो, मूळ संख्या म्हणजे काय? कशाला म्हणायचं मूळ संख्या? समसंख्या म्हणजे काय समजलं? जिला दोनने भाग जातो, बाकी शून्य राहते, ती समसंख्या. दोनने भाग गेल्यानंतर एक बाकी उरली, विषम संख्या. म्हणजे इव्हन नंबर कळलं, ऑड नंबर कळलं. आता मूळ संख्या म्हणजे काय? प्राईम नंबर म्हणजे काय? व्याख्या काय आहे? कोणाला म्हणायचं मूळ संख्या? आपल्याला एखादी संख्या दिली आणि ओळखायचं आपल्याला ही मूळ संख्या आहे का नाही. कसं ओळखायचं? मग आपल्याला बघावं लागेल ती संख्या कोणाच्या पाड्यात येते, कोणकोणत्या संख्येच्या पाड्यात येते. मग आपण ते चेक केल्यानंतर आपल्याला निष्कर्ष काढायचा. ज्या संख्येला फक्त एक म्हणजे उजळणी 1 2 3 4 ठीक आहे, एकने भाग जातो आणि दुसरं त्याच संख्येने भाग जातो. म्हणजे कसं? समजा मी 7 ही संख्या घेतली. तुम्ही बघा बरं, 7 कुठलाही पाडा म्हणून बघा, तुमचे जर पाडे पाठ असतील तर ज्या पाड्याच्या संख्येत ज्या पाड्यात ती संख्या येते ना, तिने भाग जातो त्याला. म्हणजे कसं? 9 ही संख्या घेतली बरं का बाळा. आपण काय केलं? 3चा पाडा म्हणायला सुरुवात केली. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9. म्हणजे 9 ही संख्या 3च्या पाड्यात आली. म्हणजे 3 हा 9चा अवयव आहे. 3 या संख्येने 9ला भाग जातो असं आपण म्हणतो. आता समजा 14 ही संख्या घेतली. मना पाडे. बेचा पाडा जर म्हणला, 2चा पाडा म्हणला, तर 2च्या पाड्यामध्ये बे 7 14. मग 14 ही संख्या 2च्या पाड्यात येते. म्हणजे 14 या संख्येला 2ने भाग जातो. 7 दुने 14, 7च्या पाड्यात 14 येतं. म्हणजे 14ला 7ने भाग जातो. 7 हा 14चा अवयव आहे असं म्हणतात. आलं लक्षात? आता बघा मी काय सांगतोय, ज्या संख्येला फक्त एक म्हणजे एकच्या उजळणीत प्रत्येक संख्येला एकने भाग जातोच, हे पाठ करून ठेवा. प्रत्येक संख्येला एकने भाग जातोच. आता मूळ संख्येच्या बाबतीत एकने भाग जातोय, जातो, पण अजून काय? त्याच संख्येने पूर्ण भाग जातो. म्हणजे ज्या संख्येबद्दल आपण बोलतो आहोत ती संख्या दुसऱ्या कोणाच्याच पाड्यात येता कामा नये. त्याच संख्येच्या पाड्यात आले पाहिजे. 7 एके 7, 7 हा फक्त 7च्याच पाड्यात येतो, बाकी कुठल्याही संख्येच्या पाड्यात येत नाही. कळतंय? अगदी सोप्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर मूळ संख्या म्हणजे कोणती संख्या? एकने भाग जातोच, प्रत्येक संख्येला एकने भाग जातो, या संख्येला पण एकने भाग जातो, पण बाकी कुठल्या संख्येने भाग जात नाही. बाकी कोणत्याच पाड्यात तो अंक येत नाही, ती संख्या येत नाही, फक्त स्वतःच्या पाड्यात येते. म्हणजे 19 बघा. आता तुम्ही जर 19 शोधा कुठल्या पाड्यात येतंय का? 18 येईल, 21 येईल, 22 येईल. 19 कोणत्याच संख्येच्या पाड्यात येत नाही. एकतर एकच्या उजळणीत 19 पर्यंत म्हटल्यानंतर, आणि एकतर 19च्याच पाड्यात स्वतःच्या 19 एके 19. विचार करा बरं, असंच अजून पुढे सापडतंय का तुम्हाला? 17 बघा बरं, 17चं काय होतंय? 17 कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही. पहिली गोष्ट क्लिअर. एक ह्या संख्येची उजळणी 17 पर्यंत म्हणली म्हणजे एकने 17ला एकने म्हणजे एकने कुठल्याही संख्येला भाग जातोच, त्याचा काही विचार करायचाच नाही. आता राहिलं 17. 17 ही संख्या बाकी कोणत्याच संख्येच्या पाड्यात येत नाही. याचा अर्थ 17ला बाकी कोणीच भाग जात नाही. एक्स अजून राहिलं कोण? 17 एके 17. म्हणजे एकने भाग जातो आणि त्याच संख्येने भाग जातो. असं होत असेल तर त्या संख्येला आपण बाळांनो मूळ संख्या असं म्हणतो, किंवा तिला आपण प्राईम नंबर असं म्हणतो. म्हणजे कसं पहा, 2 एकने भाग जातोच हे समजले आपल्याला. 2 हे बाकी कोणाच्या पाड्यात येतं का बघा? 3च्या पाड्यात 2 येतोय का? 4च्या पाड्यात 2 येतोय का? 5च्या पाड्यात 2 येतोय का? 6च्या पाड्यात 2 येतो का? नाही. मग फक्त आणि फक्त 2, 1 आणि 2. म्हणजे 1 आणि तीच संख्या, 1 आणि तीच संख्या, अशा संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असं म्हणतो. मग 2 ही काय आहे? मूळ संख्या आहे. 7 मी आता सांगितलं 7च्या बाबतीत. 7 हा अंक कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही. बरोबर? एक हा त्याचा अवयव आहे आणि दुसरं 7 एके 7, स्वतः तीच संख्या. 1
आणि स्वतः तीच संख्या त्याच संख्येच्या पाड्यात असं असेल तर तिला आपण काय म्हणतो, मूळ संख्या असं म्हणतो. 11, बघा बरं विचार करून, 11 ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात येते का? नाही येत. 11 ही संख्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही. 11 ह्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग भाग कोणी जातो? 1. आणि 11 एके 11, स्वतः तीच संख्या, मग मूळ संख्या, प्राईम नंबर. 4चा विचार करा बरं आता. 1 तर आहेच, 4 एके तर 4 आहेच, पण 4 ही संख्या बाकी कोणाच्या पाड्यात येते का? बेक बे बेदुने 4, 2 1 जार 2, 2 2 जार 4, म्हणजे 4 ला 2 ने देखील भाग जातो. मग 4 ला भाग जाणाऱ्या संख्या कोण कोण आल्या? 1 2 4. ज्या संख्येच्या त्या पाड्यात आहे, मग असे सांगितलं ना, 4 ही संख्या 2च्या पाड्यात आहे म्हणजे 4 या संख्येला 2 ने भाग जातो. मग आता 4 या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या कोण कोण झाल्या? अंक कोणकोणते झाले? 1 2 आणि 4. आपण काय समजून घेतले व्याख्यामध्ये? 1 हा अंक आणि ती संख्या स्वतः 1 आणि 4 शिवाय दुसरं कोणी असायला नव्हतं पाहिजे, पण इथे आहे, कोण आहे? 2 आहे. 4 ही संख्या मूळ संख्या होणार नाही. 4 ही संख्या मूळ संख्या असणार नाही. समजलंय? मूळ संख्या कशाला म्हणायचं हे मी समजून सांगितलं. आता ही जी व्याख्या आहे या सगळ्या अंकांना लागू होते. मग परीक्षेच्या वेळेस आपण हे करत बसायचंय का? नाही. स्पर्धा परीक्षेला आपल्या 4थीच्या स्कॉलरशिपच्या पेपरला आपल्याकडे तेवढा वेळ असणार नाही. मग काय करणार तुम्ही? 2 पाठ करा 50 पर्यंतच्या मूळ संख्या. 2 नंतर कोण येते? 3. 3 नंतर कोण येते? 5. 5 नंतर कोण येते? 7. तुम्हाला वाटेल सर सगळ्या विषम संख्येत नाही, ही कोण आहे? सम आहे. 7 नंतर 9 नाही. 9 ही संख्या 3च्या पाड्यात येते, 9 येणार नाही. मग कोण आलं? 11. कोण आलं? 11. 11 नंतर 13. 13 नंतर 17. 17 नंतर 19. 19 नंतर 23. 23 नंतर 29. 29 नंतर 31. 31 नंतर 37. 37 नंतर 41. 41 नंतर 43 आणि 43 नंतर 47. हे पाठ करायचंय आपल्याला. कोण कोण? 2. ह्या आपण जी व्याख्या समजून घेतली ना बाळांनो, ह्या प्रत्येक अंकाला लागू होईल. समजा मी 37चा विचार केला तर शेवटचा एकदा 37चा जर विचार केला, काय विचार करायचा? 1 हा अवयव आहे का? प्रत्येक संख्येचा 1 हा अवयव असतोच. 37 ही संख्या बाकी कोणाच्या पाड्यात येते का? 37 ही संख्या कोणत्याही संख्येच्या पाड्यात येत नाही. याचा अर्थ 37ला बाकी कोणीच भाग जात नाही. डायरेक्ट 37 एके 37. म्हणजे कोण? 1 ही संख्या आणि मूळ तीच संख्या, तिनेच भाग जातो, म्हणून आपण त्या संख्येला मूळ संख्या असं म्हणतो. मग ह्या मूळ संख्येची यादी आपली पाठ असली पाहिजे. 2 3 5 7 11 13 17 19, त्याच्यानंतर 23 29 31 37 41 43 47 ही यादी पाठ पाहिजे. डायरेक्ट प्रश्न पण लक्षात ठेवा, 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? एकूण किती मूळ संख्या आहेत 1 ते 50 पर्यंत? 15 मूळ संख्या आहेत. 1 ते 50 पर्यंत आपण जर हे मोजलं, 1 2 3 4 5 5 त्रिक 15, एकूण किती मूळ संख्या आहेत? 15 मूळ संख्या आहेत 50 पर्यंत. आता तुमचा होमवर्क काय आहे? तुम्ही 100 पर्यंतच ऍड करायच्यात. 47च्या पुढे जायचं, 50च्या पुढे जायचं आणि 53 असं ऍड करत चला. आणि मग पहा की टोटल 100 पर्यंत आपल्याला किती मूळ संख्या मिळणार आहेत. लक्षात येते? हे आपण 50 पर्यंतची यादी केली, तुम्ही होमवर्क म्हणून 100 पर्यंतची यादी करा. आणि काही महत्वाचे मुद्दे आपल्याला परीक्षेसाठी लक्षात ठेवायचे आहेत. पहा, पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, एकमेव सममूळ संख्या. हे आपण समसंख्येच्या वेळेस पाठ केलं. सगळ्या मूळ संख्या, पण मूळ संख्येची जर यादी पाहिली तर या सगळ्या मूळ संख्येची यादी जर पाहिली, 3 5 7 9 9 नाही 11 13 17, ह्या सगळ्या कोण आहेत? विषम संख्या आहेत, ऑड नंबर आहेत. 2 ही एकमेव समसंख्या आहे. 2 ही एकमेव काय आहे? समसंख्या आहे. सो लक्षात ठेवायचं, प्राईम नंबर आणि इव्हन नंबर कोण आहे? 2. एकमेव कोण आहे? 2 आहे. 2 ही संख्या मूळ संख्या जरी असली तरी ती समसंख्या आहे. व्हॉट अबाउट 1? 1चं काय करायचं रे बाबांनो?
एकला आपण मूळ संख्या देखील म्हणत नाही आणि संयुक्त संख्या देखील म्हणत नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय आपण पुढे बघू. पण एक ह्या संख्येला लक्षात ठेवायचं, मूळ संख्या देखील म्हणत नाहीत आणि संयुक्त संख्या देखील म्हणत नाहीत. हेही वाक्य तुमचं पाठ असलं पाहिजे. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? यादी बघितली आपण, 15 मूळ संख्या आहेत. होमवर्क लक्षात ठेवायचा, 100 पर्यंत तुम्ही यादी तयार करायची आणि अशा किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे परीक्षेसाठी आपल्याला महत्वाचं असणार आहे. काय काय समजून घेतलं आपण? मूळ संख्या कोणाला म्हणायचं? मूळ संख्येला किती संख्यांनी भाग जातो? एक संख्या, एक ही संख्या आणि स्वतः ती संख्या 7 एके 7, 7 आणि 1 37, 1 आणि 37 म्हणजे किती संख्यांनी भाग जातो? फक्त आणि फक्त 2 संख्यांनी भाग जातो. त्याची यादी आपण लक्षात ठेवली. संयुक्त संख्येबद्दल आपण नंतरच्या टप्प्यात बोलणार आहोत, पण लक्षात ठेवा संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त संख्या अशा मिळतात की ज्यांनी भाग जातो. एक स्वतः ती संख्या आणि ती सोडून अजून एक तरी संख्या असतेच, त्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला कॉम्पोजिट नंबर असं म्हणतात, ज्याची उदाहरणं आणि त्याच्याबद्दल आपण पुढच्या टप्प्यात समजून घेणार आहोत. विशेष संख्या, विशेष म्हणजे एकमेव संख्या, जिला आपण एक असं म्हटलेलं आहे. एक ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही. एक ही संख्या प्राईम नंबर पण नाही, कंपोजिट नंबर पण नाही, तिला आपण स्पेशल नंबर म्हणले. विशेष संख्या आहे. एक ही विशेष संख्या आहे, ना मूळ ना संयुक्त. लक्षात आलेलं आहे. एक ही ऑड आहे बरं का, विषम आहे, त्याच्याबद्दल काहीही शंका मनात आणायची नाही. फक्त एकला पण मूळ संख्या पण म्हणत नाही, एकला संयुक्त संख्या पण म्हणत नाही, एक ही विशेष संख्या मानली जाते. समजलेलं आहे का? या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण चर्चा करून झालेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतलं, प्राईम नंबर कशाला म्हणायचं आणि त्याची यादी देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परीक्षेला कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो ते देखील मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. आता तुमचं काम काय आहे? परत एकदा हा व्हिडिओ पाहायचा, आवश्यक असणारे मुद्दे लिहून ठेवायचे आणि जो काही ऍडिशनल होमवर्क मी तुम्हाला सांगितलेला आहे तो देखील तुम्हाला करायचा आहे बाळांनो. समजलेला आहे? नक्की. थँक्यू.